नमस्कार. भूमी की रसोई या चॅनलवर आज आपण अगदी मस्त लुसलुसीत आणि भन्नाट अशी लागणारी वालांच्या शेंगांची भाजी किंवा कोणी याला घेवडासुद्धा म्हणतात, तर आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वात आधी आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे. नंतर त्यामध्ये आपल्याला जिरं, मोहरी आणि यामध्ये मी एक मोठा कांदा, मिरची आणि पातीचा कांदा अगदी छान बारीक कापून यामध्ये टाकला आहे. नंतर अगदी 2 ते 3 मिनिटं आपल्याला परतून कमी आचेवर आपल्याला हे सर्व मिश्रण शिजवून घ्यायचं आहे. तोपर्यंत आपण एक हलकं वाटण करून घेऊया. ह्या वाटणामध्ये फक्त मी अगदी 2 ते 3 मिरच्या, 5 ते 6 लसणाच्या कळ्या आणि अगदी सुकं खोबरं बस एवढंच वाटण केलं आहे. आणि आपल्याला हे वाटण यामध्ये टाकून अगदी 2 ते 3 मिनिटं छान परतून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे नंतर मी त्यामध्ये हळद टाकली आहे. हळद टाकल्यानंतर आपल्याला पुन्हा अगदी 2 ते 3 मिनिटं छान परतून घ्यायचं आहे. नंतर अगदी 1 ते 1.5 चम्मच मी तिखट टाकला आहे. इथं मी 1 किलोची भाजी करत आहे. मी माझ्या हिशोबानं तिखट टाकलं आहे, त्यामुळे प्लीज तुम्ही तुमच्या भाजीच्या प्रमाणानुसार तिखट टाका. नंतर त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि अगदी 2 ते 3 मिनिटं आपल्याला हे सर्व मसाले छान कमी आचेवर शिजवून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे अगदी तेल उतेपर्यंत आपल्याला हे सर्व मसाले छान शिजवून मी त्यामध्ये वालांच्या शेंगा अगदी स्वच्छ धुवून छान बारीक अशा प्रकारे कापून किंवा मोडून आपल्याला ह्या शेंगा इथं टाकायची आहे. आणि ह्या सर्व शेंगा छान एकजीव करून आपल्याला कमी आचेवर अगदी जवळपास 7 ते 8 मिनिटं आपल्याला हे शिजवून घ्यायची आहे भाजी. चला तर मग यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार काही तुम्हाला मसाले ॲड करायचे असेल तर ते सुद्धा तुम्ही टाकू शकता. इथं मी सिंपल वाटण करून ही भाजी बनवली आहे, तरीसुद्धा ही भाजी अतिशय चविष्ट आणि भन्नाट लागतो. तर अशा प्रकारे इथं मी अगदी 8 ते 10 मिनिटं आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे. चला तर मग इथं भाजी जवळपास शिजत आलेली आहे, पण थोडा पाणी पुन्हा आटायला हवा आहे, त्यामुळे मी पुन्हा अगदी 5 मिनिटं शिजवली आहे. आता तुम्ही बघू शकता भाजीला छान असा तेल उतलेला आहे आणि भाजी पूर्णपणे अशी सुकी झाली आहे. म्हणजेच इथं आपली भाजी तयार आहे. अगदी कलर पण मस्त आलेला आहे, भाजीला छान शाईन पण आलेली आहे, त्याच्यामुळे आपली भाजी इथं तयार आहे. नंतर त्यामध्ये मी असं हिरवंगार छान कोथिंबीर टाकून घेतलं आहे. अशा प्रकारे आपली ही भाजी इथं मस्त अशी तयार झालेली आहे. तर ही भाजी तुम्ही चपातीसोबत किंवा भाकरीसोबत किंवा अगदी भातासोबत खायला मस्तच लागतो. आणि ही भाजी तुम्ही सुकी असल्यामुळे टिफिनला पण आपण आरामात देऊ शकतो. अगदी लहान मुलांपासून मोठ्या माणसापर्यंत ही भाजी आवडीनेच खाणार. व्हिडिओ कसा वाटला मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.